काय नाही ग, तो हा कुरिअरवाला आला होता. माझे काही ऑफिसचे कामाचे पेपर्स घेऊन आला होता. ए ए आई आई काय रे? बस 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 जरा बस. किती किती धावपळ करतेस ग दिवसभर तू? अरे अशी धावपळ करते ना म्हणून व्यवस्थित आहे. नुसतं बसून खायची सवय नाही रे बाबा मला. आता बसूनच खायचे दिवस आहेत तुझे. अरे तुझा मुलगा चांगला इंजिनियर आहे, स्वतःचा मोठा बिझनेस आहे त्याचा. खूप खूप कष्ट केलीस आतापर्यंत आहे. बाबांची कमतरता कधी भासू दिली नाहीस तुम्हाला. नाही, तुला नाही भासू दिली मी, पण मला मात्र सतत भासली. आणि आता या वयात तर जास्तच भासते. सुख दुःख वाटायला जीवनाचा जोडीदार बरोबर नसला ना की आयुष्याची संध्याकाळ वैराण होते रे. आज बरोबर 30 वर्ष झाली तुझे बाबा युद्धात बेपत्ता हो. ते कुठं असतील, कसे असतील? जिथे कुठे असतील ना तिथे सुखी असू दे. त्या दिवसापासून मी मात्र त्यांची वाट बघते. इतक्या वर्षात सगळ्यांनी मला समजावलं. ते असतील की नाही कुणास ठाऊक, पण ते आहेत. माझी खात्री आहे एक ना एक दिवस ते नक्की परत येतील. नक्की परत येतील. येतील आई, नक्की परत येतील. तुमच्या माघारी मी तुमच्या मुलाला काही कमी पडू दिलं नाही. तुम्ही नसताना सुद्धा खूप खूप कष्टानं वाढवलं त्याला. तोही आता शहाणा झालाय. मला खूप जपतो. आपली सून चांगली आहे. नातू तर इतका गोड आहे. हे सगळं पाहायला तुम्ही लवकर या. मी तुमची वाट बघते. लवकर या. अजय, तू इतकं टेन्शन का घेतोयस तेच मला कळत नाही. नाही अनघा, टेन्शन मला वेगळ्याच गोष्टीचं आहे. अगं, भारत आणि पाकिस्तान युद्ध 1971 साली झालं. माझे बाबा मेजर अरविंद सावंत या युद्धात बेपत्ता झाले. माझं वय त्यावेळी जेमतेम 3-1 वर्षांचं होतं असेल. आणि मला अगं माझे फोटोतलेच बाबा माहीत, किंवा माझ्या आईने माझ्या मनावर त्यांची जी काही छबी उभी केली असेल तीच. 30 वर्ष माझे बाबा पाकिस्तानचे युद्ध कैदी होते. आता कशा अवस्थेत असतील ते? अगं, त्यांच्या मनाची अवस्था काय असेल? अगं, तिथे त्यांना प्रचंड टॉर्चर केला गेला असेल. अगं,
नाही म्हणजे इथे आता परत आल्यानंतर आपल्यात कसे काय मिक्सअप होतील, ते काय करतील, आय जस्ट कांट इमॅजिन इट. मला विचारच करवत नाही या सगळ्याचा. आणि त्यात तू आईंनाही याबद्दल काही सांगितलेलं नाहीस. मला वाटतं अजय, ही बातमी तू आईंना नक्की सांगावीस. अजय आज इतकी वर्ष त्या बाबांची वाट पाहतायत, निग्रहानं आपलं सौभाग्य पण जपतायत त्या. त्यांना ही बातमी कळताच किती आनंद होईल तुला माहितीये? अजय, तुला आठवतंय तूच एकदा मला म्हणाला होतास की बाबांची आशा सगळ्यांनी सोडून दिली होती. इतकंच काय तर त्यांच्या वरिष्ठांनी येऊन सुद्धा सांगितलं होतं की ऑफिशियली बॉडी हाती लागली नसली तरी तुम्ही काही आशा धरू नका. पण आईंनी आशा नाही सोडली. अजय, स्त्रीला आपल्या सौभाग्याचा किती अभिमान असतो तुला माहितीये? तू ही बातमी नक्की आईंना सांग. हे बघ, बिलीव्ह मी, त्यांना खूप आनंद होईल. नाही मला हे सगळं कळतंय अगं. काय सांगू ग, मलाही खूप आनंद होतोय अगं. पण इतक्या वर्षांनी मी माझ्या वडिलांना पाहणार आहे. कसे असतील ते? वडील नसल्याचं दुःख मी खूप भोगलंय अगं, खूप भोगलं. शाळेच्या गॅदरिंग मध्ये किंवा बाहेर फिरायला जाताना मित्रांबरोबर त्यांच्या वडिलांना बघितलं ना की खूप खूप उदास वाटायचं. मग घरी येऊन एकटाच रडत बसायचो. खूप फरक पडतो अनघा, खूप फरक पडतो वडील असले की. आणि खूप काही मिस करतो ग आपण वडील नसले की. नाही पण ही तारा आईला दाखवायलाच हवी मला. तिच्या इतक्या वर्षांच्या तपश्चर्याला मिळालेलं फळ आहे हे. येस. काय रे, आज काही बोलणार नाहीस? म्हणजे नाही, नेहमी मी कुंकू लावत असताना कॉमेंट्स करतोस म्हणून विचारलं. नाही आई, आज मी काही बोलणार नाही. हे काय? वाच. पण काय आहे? मिलिटरीच्या हेडक्वार्टरची तार आहे. हां. पाकिस्तानने त्यांचे काही युद्ध कैदी भारताचे स्वाधीन केलेत. मग त्यात मेजर अरविंद सावंत आहेत. आई, तुझी इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली. 30 वर्षानंतर आहे. 30 वर्षानंतर बाबा परत येत आहे. बेटे, नाव काय तुझं? समीर अजय सावंत. आणि आजोबांचं नाव मेजर अरविंद सावंत. समीर तुमचं आवडतं नाव.
अच्छा बेटा अच्छा मीच तुझा आजोबा आहे. हा मीच आजोबा आहे. तुम्ही माझे आजोबा नाही काही, माझे आजोबा तर ते आहेत. अरे तेच हे आहेत. नाही, हे बघा किती छान छान आहेत, आणि हे तर म्हातारे आहेत. समीर चल चल आज चल जरा. मोठा झाला नाही आपला मुलगा. मी गेलो तेव्हा केवढा छोटा होता आणि सून पण छान आहे. नातू किती गोड आहे. हे सगळं तू तू उभं केलंस एकटीनं माझ्या पश्चात. नाही, तुम्ही माझी शक्ती होता, स्फूर्ती होता. आता आयुष्यात कधी एकमेकांना अंतर नाही. अजय बेटे अजय ये इकडे ये बाळ ये बस बस इकडे. अरे मी तुझा आजोबा आहे ये. अरे कमाल आहे. काय रे गुलामा, आजोबांशी अजून ओळख झाली नाही वाटतं. अजून लांबच राहत होतं माझ्यापासून. एकदा ओळख झाली ना की तुम्हाला सोडणार नाही. हा अजय अनघा काय बाहेर गेलेत कुठे. अजय ऑफिसला गेलाय आणि अनघाचा स्वतःचा व्यवसाय आहे सॉफ्ट टाईपचा. तिने छोटीशी जागा पण घेतली आहे. ती सकाळी 10 वाजता जाते आणि दुपारी 3 वाजता परत येते. अच्छा मग तू एकटीच असते घरी सकाळी. हो, माझाही तसा उद्योग आहेच. मी होलसेल साड्यांचा बिझनेस करते. मी दुपारी 3 वाजता जाते आणि 7:30-8 पर्यंत परत येते. बहुत अच्छा आहे बहुत अच्छा. मग सगळ्यांची आयुष्य अशी आखीव रेखीव झालेली आहेत. वेल प्लॅन्ड. पण अजयला उच्च शिक्षण देऊन तुमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं मला. या स्पर्धेच्या जगात त्याला त्या स्टँडर्डनं ठेवायचं होतं. त्यासाठी खूप कष्ट करावे लागले मला. आता आम्ही सगळेच आपापल्या व्यवसायात यशस्वीपणे बसतान बसवले. आता तुम्ही आलात, तुम्ही आम्हाला आमच्या व्यवसायात मदत करू शकता नाही का. 30 साल तुमच्यापासून लांब होतो मी. 30 खूप वर्ष होतात नाही. त्याच्यामध्ये मी तिकडे कैदेमध्ये होतो. खूप मानसिक त्रास झाला मला, खूप झाला. आपल्या माणसांपासून इतक्या लांब परक्या लोकांच्यात राहायचं. रोज माझ्या डोळ्यासमोर मरण उभं राहायचं. रोज कधी कधी आत्महत्येचे विचार सुद्धा मनामध्ये यायचे. पण मग तुम्ही डोळ्यासमोर यायचे आणि तो विचार निघून जायचा. मी तर समजून चुकलो होतो की तुम्ही मला गृहीतच धरलं असेल ना की मी मेलो म्हणून माझा नाही, नाही. मृत्यू. नाही, मी मात्र तसं कधीच समजले नाही. माझी खात्री होती माझी तपश्चर्या श्रद्धा तुम्हाला नक्की घरी परत आणेल. लेकिन मैं तुम्हारे काम का नहीं रहा. मी तुमच्या हे कामाचा नाही आता राहिलेलो. काही उपयोग नाही माझा. खरंच काही उपयोग नाही आहे. 30 वर्ष तिकडे काढले मी. काय की आता तिथे एवढं राहिलो. बाहेरचं सगळं जग बदलून गेलेलं आहे. माझ्या सगळ्या जाणीवाच गोठून गेल्या 30 वर्षांनी.
आणि वास्तव हे आहे की मी त्या 4 दगडी भिंतींमध्ये राहत होतो. माझी भाषा सुद्धा मी विसरायला लागलो होतो. काय उपयोग आहे तुम्हाला? माझा काही उपयोग होणार नाहीये. हा, आता हे वास्तव तू स्वीकारशील, कारण इतकी वर्ष मी जो होतो त्या तुरुंगामध्ये, तर माझ्या येण्याची प्रतीक्षा फक्त तुलाच होती ना. त्यामुळे तू हे स्वीकारू शकशील, पण बाकीच्यांचं काय? उनका क्या? त्याच्या दृष्टीनं 30 साल पुराना आदमी हूं बस. अँटिक पीस, अँटिक. आता हा फोटो आणि मी काही सुद्धा फरक नाही. त्या फोटोतलाच मी. नाही रे बाबा, नाही, तू एवढ्यात येऊ नकोस तू. अरे अरे नाही, व्यवस्थित सेटल झालेलं नाही आहेत रे ते अजून. नाही नाही, काय त्यांना जेलमध्ये तिकडे काही टॉर्चर वगैरे काही केलेलं नाही, काही झालेलं नाही. बट 30 वर्ष तिथे त्या 4 भिंतींच्या आड ते राहून आलेले आहेत. अरे बाहेरचं जग आत्ता किती पुढे गेलेलं आहे याची कल्पनाच नाही आहे त्यांना, जाणीवच नाही आहे. अरे काल त्या अविनाश पारिक आणि त्याची बायको इथे आली होती, त्यांना चक्क हाकलूनच दिलं यांनी. हो नाही, काय झालं मला माहीत नाही, पण खूप खूप चिडले होते म्हणे. अरे काहीतरी विम्सिकल सारखेच वागतायत थोडेसे. हो, म्हणून तर मी पेपरवाल्यांना सुद्धा कुठलेही भेटू दिलेलं नाही त्यांना. हो नाही, म्हणून म्हणतो तुला यायचं असेल तर तू ये, पण मी असतानाच येत. मघाशी तुम्ही जेवणावरून अचानक उठलात. अनघानं तुमच्यासाठी खास चायनीज बनवलं होतं. नाही, तसं नाही. भूकच नव्हती मला. शिवाय नवीन पदार्थ आवडायला, त्याची चव कळायला वेळ लागणारच ना थोडा. तसं नाही आहे. अजय मात्र अजून खुलून बोलतच नाही माझ्याशी. मी इथून गेलो तेव्हा 3 वर्षांचा होता. आता तो स्वतःच एका मुलाचा बाप झालाय. तुमच्याशी बोलायला त्याला अवघड वाटत असेल, आणि तुम्ही तरी कुठे बोलता त्याच्याशी? काय बोलणार? अगं, समोर आलं की तो परक्यासारखा अवघडलेला असतो माझ्याबरोबर बोलताना. काय बोलणार? शिवाय बालपणी त्यांनी कधी वडिलांना असं पाहिलेलंच नाहीये. त्यामुळे मोठेपणी वडील स्वीकारणं कदाचित त्याला कठीण जात असेल. खूप खूप मोठा काळ गेला आमच्यामध्ये. तो असा सहजासहजी सरणं कठीण आहे. नाही नाही, तसं नाही. जे मला जमलं ते त्याला का नाही जमणार? अगं, तुला जमल्याचं कारण गेली 30 वर्ष तू माझ्यापासून किंवा मी तुझ्यापासून मनाने आपण कधीच दूर नव्हतो ना. आपल्या स्मृती आपल्या मनामध्ये कायमच आहेत. त्याचं काय? पण त्याचं काय? अगं, मी तर जेलमध्ये असताना सुद्धा तुझ्या स्मृती माझ्या जवळ होत्या, म्हणून कदाचित माझा तोल ढळला नसेल. त्याचं खरंच ग, त्याचं काय? त्यांनी लहानपणी मला कधी पाहिलंच नाही. त्याची आईच त्याला
वडिलांच्या ठिकाणी होती म्हणून असं असेल, समजू शकतो मी, समज सकता हूं मैं. बाबा, बाहेर नाही गेलात तुम्ही कुठे? म्हणजे फिरायला वगैरे? हं? नाही, नको. म्हणजे नवीन जागा आहे ना, म्हणजे रस्ता वगैरे चुकला तर. अहो, मग आईंना घेऊन जायचं. तुम्ही असे घरात बसून राहिलात ना तर खरोखर कंटाळून जाल. हेलो. हाँ, बुलाता हूँ. बोलो तो. सुनबाई, सुनबाई. अ, फोन. हॅलो हॅलो. ठेवला वाटतं. कुणाचा फोन होता? नाही, पता नाही. माहित ना की म्हणजे मी विचारलं नाही. म्हणजे त्या कोणीतरी बाई होत्या. अहो बाबा, कमीत कमी नाव तरी विचारायचं, नाही तर घ्यायचा कशाला फोन? नाही, बराच वेळ वाजत होती बेल, म्हणून मी घेतला. नाही तर नाही, चुकलं माझं. नाही, ठीक आहे. काय हो, असे अवघडून का बसलात? कुणी नाहीये वाटतं घरात. मलाही यायला थोडा उशीरच झाला. तरी हळूहळू मी माझी कामं दुसऱ्यावर सोपवायला लागले. पण जबाबदारीनं कामं करतील तर शपथ. चला, आपण बाहेर जाऊन येऊया. तेवढेच पाय मोकळे केल्यासारखं वाटेल तुम्हाला. नाही, नको. जा तू. तुझा मीच बरं. कोणी काही बोललं का? नाही नाही, तू खरंच. मी निवांत आहे. मी आपल्या दोघांसाठी चहा घेऊन येते. आणते चहा. काय करतोस? नाही, म्हणजे मला ही म्हणाली, तुझा कसला तरी स्वतंत्र व्यवसाय आहे. म्हणजे नक्की काय करतोस? सांगेन सावकाश, तुम्हाला पटकन कळणार नाही. नाही म्हणजे सॉफ्टवेअरचा बिझनेस आहे आमचा. तुम्हाला कळणार. मला लक्षात आलं माझ्या. दमलाशील. जा, तू जा. चहा घेणार तुम्ही? नाही, नको. ही ही आणते ना. तुझा. सगळे सगळे आपापल्या कामात. मी मात्र रिकामटेकडा, मोकळा, कोणाच्याही कामाचा नाही.
हॅलो. हां, मला जरा एक माहिती हवी ती. पूर्वी रोज फोटो पुसला जायचा. 8 दिवसात फोटोकडं कोणी ढुंकूनही बघितलं नाही. बघा ना, फोटोवर केवढी धूळ साचली आहे. आज रोज देवाची पूजा झाली की फोटोला नमस्कार करायचा, गंध लावायचा. फोटोला हार मात्र मी कधी घालू दिला नाही. अजय काय बोलत होता? काय बोलणार? त्याचे विषय वेगळे, विचार वेगळे. आपण काही बोलायला गेलो तर दुर्लक्ष करतात सगळे. थोडा वेळ लागेल रुळायला. रुळायला का रुजायला? एक लक्षात ठेव, जमीन सुकलेली असली ना की बीज रुजत नाही, ते बीज सुकून जातं. सुकून जातं. मी आता काही बोलणार आहे त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. मी एक निर्णय घेतलाय आणि त्याच्यामध्ये अजिबात बदल होणार नाहीये. गेली 30 वर्ष मी पाकिस्तानच्या कैदेमध्ये युद्धबंदी म्हणून होतो. इथं शत्रू राष्ट्रामध्ये तुम्ही त्यांना नको असताना सुद्धा त्यांना तुम्हाला सांभाळावं लागतं. मात्र तुमची सुटका त्यांच्याच हातात असते. काही दिवसांपूर्वीच सकाळी सकाळी माझ्या हातामध्ये एक ऑर्डर आली आणि माझी अचानक सुटका झाली. खरं तर सुटकेची आशा मी कधीच सोडली नव्हती आयुष्यात, पण सगळं इतकं अचानक घडलं की मला विचार करायला वेळच मिळाला नाही. आणि आता इथं गेले 8 दिवस मी आपल्याच लोकांच्या परक्यासारखा राहतोय. मला कल्पना आहे की माझ्या अशा अचानक येण्यामुळे तुमच्या सगळ्यांचं रुटीन डिस्टर्ब झालं. साहजिकच आहे की आपले वडील नव्हते आणि आता 30 वर्षानंतर ते इथं आले, त्यामुळे मनाला समजावणं खूप कठीण जातच. असो, कारण काय की कधी कधी आपण एखाद्याच्या स्मृतीवरती प्रत्यक्षातल्या त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करतो. कारण स्मृतीतला तो हा आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे आपल्या समोर येत असतो, पण प्रत्यक्षातला तो मात्र त्याच्या गुणदोषांसकट आपल्याला, म्हणजे आपल्या मनात इच्छा असो व नसो, स्वीकारावाच लागतो. आणि मला कल्पना आहे की तुम्हा सगळ्यांना माझ्या सहवासापेक्षा माझ्या स्मृतीच जास्त पसंत आहेत. त्यामुळे मी माझ्या स्मृतींना धक्का लावू इच्छित नाही. 30 वर्षाचा काळ म्हणजे खूप मोठा काळ असतो. एक अख्खी पिढी सरून जाते त्याच्यामध्ये, आणि ही दरी भरून निघणं खूप कठीण आहे. तेव्हा मी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. आणि
माझी तिथली सगळी फी वगैरे मी त्याचा खर्च माझ्या पेन्शनमधूनच करणार आहे. त्याची सगळी व्यवस्था मी केलेली आहे. अर्थात मी तुमच्याकडे परवानगी वगैरे काही मागत नाही आहे. मी फक्त तुमच्या कानावरती घालतोय. काय आहे की गेली 30 वर्ष मी तर एकटाच राहतोय आणि 30 वर्षांपासून तुम्ही माझ्याशिवाय राहण्याची स्वतःला सवय लावून घेतलेली आहेत. तेव्हा माझ्या दृष्टीनं मी इथून जाणंच मला योग्य वाटतंय. मी मधून मधून कधी तुम्हाला भेटत जाईन. अर्थात मी काही हा निर्णय निराशेच्या पोटी किंवा रागाने घेतलेला नाही आहे. पूर्ण विचार करून पूर्ण विचारांतीच घेतलेला आहे. तेव्हा त्यात आता काही बदल होणार नाही आहे. माझं सांगणं संपलं. येतो मी. मला कळत नाही बाबांनी हा असा निर्णय का घेतला. काय 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 चुकलं काय माझं. आणि काय इतक्या वर्षातलं प्रेम त्यांना 8 दिवसात कसं मिळेल का. कसं मिळेल. फोटोतल्या माझ्या बाबांना मला प्रत्यक्षात पाहायची, त्यांना अनुभवायची, त्यांचा स्वभाव जाणून घ्यायची पुरती सवय तर मला होऊ देत ना. त्याआधीच त्यांनी हा असा निर्णय घेऊन टाकला. त्या दिवशी त्या पारिक बरोबर ज्या पद्धतीने बोलले, त्या पारिकने माझं 15 लाखाची ऑर्डर कॅन्सल केली. मी काही बोललो. अजय, आपण उद्या त्यांच्याशी बोलूया. मला तुझ्या मनाची तगमग कळतीये रे. आणि आई सुद्धा त्यांना समजावतील ना. मला देखील माझे बाबा हवे आहेत. खरंच. अगं पण तू मला सांग ना, त्यांना मानसिकरित्या स्वीकारण्यासाठी मला थोडासा वेळ नको का ग. फोटोत दिसणारे, इतकी वर्ष फोटोत दिसणारे माझे बाबा प्रत्यक्षात खाडकन माझ्यासमोर येऊन उभे राहिले तर त्यांना स्वीकारायला मला थोडासा वेळ लागेल ना ग. लागेल ना. हा निर्णय घेऊन टाकला त्यांनी. अजय, आपण उद्या त्यांच्याशी बोलूया. आपण तिघही त्यांना समजवूया. आपल्या सगळ्यांना बाबा हवेत. बाबा, तुम्ही खरंच जाऊ नका. आम्हा सगळ्यांना तुम्ही हवे आहात. होय बाबा, तुम्ही खरंच निघालात. मला वाटतं अजूनही तुम्ही. नाही, माझा निर्णय पक्का आहे. येतो मी. बाबा, थांबा. तू कुठे निघालीस.
तुमच्याबरोबर. काल तुम्ही तुमच्या भावना मोकळेपणानं सांगितल्या, पण माझं काय? गेली 30 वर्षे एकाच आशेवर मी जगते. तुम्ही याल. प्रत्येक वेळी आरशात बघून कुंकू लावताना आरशात तुमचं प्रतिबिंब दिसायचं. संकटाच्या वेळी नुसत्या तुमच्या आठवणीने मनाला दिलासा यायचा, धीर वाटायचा. आणि आज तुम्ही मला सोडून चाललात. तुमच्या माघारी मी माझ्यावरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. अजय, अनघा स्वतःच्या पायावर ताठ मानेने उभे आहेत. मी जे काही केलं ना, ते मेजर अरविंद सावंतांची बायको म्हणून. शत्रूच्या गराड्यात एकटं राहून आपल्या माणसांच्या आठवणी काढत दिवस कंठणं कठीण आहे. तेवढंच आपल्याच माणसात राहून आपल्या नवऱ्याच्या अस्तित्वाची खात्री बाळगत ताठ मानेनं जगणंही कठीण आहे. गेली 30 वर्ष मी तुमच्याशिवाय कशी काढली ते माझं मलाच माहीत. खरं तर आज आपल्या दोघांना एकमेकांची गरज आहे. काल तुम्ही म्हणालात 30 वर्षात एक पिढी सरली. खरंय, पण मी 30 वर्षापूर्वीचीच आहे हो. अजयच्या स्मृतीतले तुम्ही त्याच्या स्वतःच्या कल्पनेतले आहात, कारण त्याच्या नकळत्या वयात तुम्ही निघून गेलात. पण माझं काय? मी 30 वर्ष तुमच्या आठवणीवर काढली. आता मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, नाही राहू शकत. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हा जो निर्णय घेतलात तो कुणाच्या नकळत? नाही, मला माहित होतं. म्हणूनच मी माझ्यावरच्या सगळ्या जबाबदाऱ्या हळूहळू दुसऱ्यावर सोपवल्या. आता मी पूर्ण मोकळी आहे तुमच्याबरोबर यायला. चला, आपण दोघंही जाऊया. मला खात्रीच होती, मला खात्री होती तू माझ्यासोबत येशील म्हणून. आणि म्हणूनच मी आधीच दोघांची व्यवस्था करायला सांगितली. आई,